अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन बदलणाऱ्या अद्भुत चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर आपल्या या भक्तिमय चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. जेव्हा आयुष्यात काहीच नीट चालत नाही, प्रयत्न करून थकता तरीही यश मिळत नाही, मन सतत थकलेलं असतं, तेव्हा स्वामी समर्थांचं नाव ओठांवर येतं आणि न कळत मनाला धीर मिळतो. कारण त्या एका नावातच आधार, धीर आणि पुढे जाण्याची ताकद दडलेली असते. स्वामी समर्थ कधीच मोठ्या चमत्कारातून दिसत नाही, तर ते रोजच्या आयुष्यात छोट्या गोष्टींमधून मदत करत असतात. योग्य वेळी मिळालेला सल्ला, अचानक उघडलेला मार्ग किंवा संकटांच्या क्षणी मिळालेली अनपेक्षित शांतता, हे सर्व त्यांचे चमत्कार असतात. भक्त खूप वेळा काही बोलू शकत नाही, प्रार्थना करायलाही शब्द सापडत नाहीत, पण स्वामी समर्थ मनातली न बोललेली वेदनाही ओळखतात आणि त्या वेदनांवर हळूच औषध लावतात. जी माणसं सगळ्यांकडून फसवली जातात, ज्यांना जगाकडून वारंवार अपयश मिळतं, त्यांच्यासाठी स्वामी समर्थ एक शेवटचा आणि मजबूत आधार बनतात. कारण स्वामी कधीही भक्ताला एकटं सोडत नाहीत. स्वामी भक्तांनो, तुमचाही स्वामी महाराजांवर मनापासून विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे आयुष्याची काळजी कमी करणं. कारण आपण एकटे नाहीत ही भावना मनात तयार होते आणि ती भावना अनेक अडचणी सहन करण्याची ताकद सुद्धा देते. कधी कधी वाटतं की देव आपल्याकडे लक्ष देत नाही, पण स्वामी समर्थ अशा वेळीही आपल्याला जवळ करत असतात, ज्यावेळेस कोणीही आपल्याला जवळ करत नाही. फक्त स्वामी योग्य वेळेची वाट पाहत असतात, जेणेकरून दिलेली मदत कायमस्वरूपीची टिकेल. स्वामींना मोठमोठ्या पूजा किंवा दिखावा आवडत नाही. त्यांना फक्त मनापासून केलेली भक्ती आणि विश्वास पुरेसा असतो आणि त्या विश्वासावरच ते मोठे बदल घडवून आणतात. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची शक्ती ही अनमोल आहे, म्हणून त्या शक्तीवर विश्वास ठेवा. जेव्हा जीवनात अंधार खूप वाढतो, दिशा दिसेनाशी होते, तेव्हा स्वामी समर्थ हळूहळू वाट दाखवतात, घाई न करता पण खात्रीने, जेणेकरून भक्त पुन्हा उभा राहू शकेल. म्हणून कितीही अपयश आलं तरी घाबरून जाऊ नका, कारण स्वामींची शक्ती सदैव तुमचं रक्षण करत आहे. तुम्ही जी गोष्ट स्वामींकडे मागत आहात, ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला योग्य वेळी नक्कीच मिळणार आहे. स्वामी समर्थ महाराज आपल्या आई वडिलांप्रमाणे आहेत. जसे आई वडील आपल्या मुलाची नेहमी काळजी घेत असतात, तसे स्वामी महाराज नेहमी आपल्या भक्तांची काळजी करतात. स्वामी भक्तांनो, कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी आई नक्कीच टाईप करा आणि तुमचा विश्वास स्वामींवर दाखवा. स्वामी समर्थ भक्ताला लगेच सगळं देत नाहीत, पण जे देतात ते योग्य वेळी, योग्य प्रकारे आणि दीर्घकाळ उपयोगी पडणारं देतात. म्हणून त्यांची कृपा कधीही वाया जात नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुम्ही ठेवलेली श्रद्धा, तुम्ही त्यांची दैनंदिन करत असलेली भक्ती ही कधीच वाया जाणार नाही. या गोष्टीवर नक्कीच विश्वास ठेवा. जो माणूस रोज एकदा तरी मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतो, त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं, त्रास कमी होतात, मन शांत होतं आणि भक्ताला परिस्थितीशी लढण्याची ताकदही मिळत असते.
स्वामी भक्तांनो, जे काही तुम्ही स्वामींकडे मागत आहात ते सर्व काही तुम्हाला अचानक मिळेल आणि त्या गोष्टीवर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही. म्हणून कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्कीच टाईप करा आणि तुम्ही बघशाल की खरोखर अशक्य गोष्टी स्वामींच्या कृपेने शक्य झाल्या आहेत. आयुष्यात जेव्हा माणूस सतत धडपड करत असतो, प्रयत्न करूनही परिणाम दिसत नसतात आणि मनात प्रश्नांची गर्दी होते, तेव्हा स्वामी समर्थ हळूच भक्ताच्या मनाला सांगतात, थांब, थोडा विश्वास ठेव, योग्य वेळ आली की सगळं नीट होईल. स्वामी समर्थ कधीही गडगडाट करत येत नाही, ते शांतपणे येतात. भक्ताच्या आयुष्यात चालू असलेल्या गोंधळात थोडी स्थिरता आणतात आणि परिस्थिती आपोआप बदलायला लागते. स्वामींचा भक्त अनेकदा रडतो, देवाला प्रश्न विचारतो, नाराज होतो, तरीही स्वामी समर्थ महाराज भक्तावर रागवत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की वेदनेतून आलेली हाक हीच खरी भक्ती असते. स्वामी भक्तांनो, जेव्हा आयुष्यामध्ये कुठेच आपल्याला काहीच प्रकाश दिसत नाही, सगळीकडे अंधारच जाणवतो, तेव्हा स्वामी समर्थ महाराज भक्ताला मार्ग दाखवतात. ज्यावेळी सगळे लोक आपल्याला सोडून जातात, आपला फोनसुद्धा उचलत नाहीत, आपल्याला हवी असलेली मदत ते करत नाहीत, त्यावेळी स्वामी समर्थ मात्र शांतपणे आपल्या पाठीशी असतात आणि अदृश्यपणे आपली काळजी घेत असतात आणि अदृश्य हात आपल्या मदतीसाठी पाठवत असतात. म्हणून कोण आपल्या आयुष्यात योग्य वेळी येईल हे सांगता येत नाही. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला की आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. आयुष्यामध्ये प्रत्येक दुःख सहन करण्याची ताकद वाढते आणि हीच ताकद पुढे मोठे बदल घडवते. कधीकधी स्वामी समर्थ महाराज लगेच उत्तर देत नाहीत, पण स्वामी कधीच भक्ताकडे दुर्लक्ष करत नाहीत. ते फक्त भक्ताला थोडं मजबूत बनवत असतात, जेणेकरून येणारा बदल भक्त सांभाळू शकेल. स्वामी समर्थ भक्ताला श्रीमंत बनवतातच असं नाही, पण मनाने समृद्ध नक्कीच बनवतात आणि मन शांत झाले की अनेक अडचणी आपोआप लहान वाटू लागतात आणि समृद्धी आपोआप घरामध्ये येते. जो माणूस रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून स्वामी समर्थांना आठवतो, त्याच्या मनात हळूहळू स्थैर्य येतं आणि घाईत घेतलेले चुकीचे निर्णय कमी होतात. स्वामी समर्थ कधीच भक्ताला एकटं सोडत नाहीत, जरी भक्ताला तसं वाटत असलं तरी, कारण अनेकदा स्वामींची मदत समजायला आपल्याला थोडासा वेळ लागतो. स्वामी भक्तांनो, जे आयुष्यामध्ये मिळालेलं आहे त्याची कदर करायला शिका, कारण तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते अनेक जणांचं स्वप्नही असेल. म्हणून जे मिळालं आहे त्याची कदर करा आणि जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करा. जे मिळालं आहे त्याला कधीच नावं ठेवू नका. स्वामी महाराजांनी जे दिलं आहे त्यामध्ये समाधान मानायला शिका. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये अनेक घडामोडी घडतील, ज्या गोष्टी नकळतपणे आपल्या हातून घडल्या त्या गोष्टींचा पश्चातापसुद्धा होईल आणि काही गोष्टी अशा असतील ज्याने आपल्याला भविष्यामध्ये फायदासुद्धा नक्कीच होईल. परंतु आयुष्यामध्ये स्वामींचा मार्ग कधीच सोडू नका. भक्तीचा चांगला मार्ग जो आपण जगतोय तो मार्ग कधीच सोडू नका. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जे काही कराल ते सर्व काही चांगल्या मार्गाने नक्कीच करा. जे मिळवायचं आहे ते सुख समृद्धीने मिळवा. कोणाचाही तळतळाट आयुष्यामध्ये घेऊ नका, कोणालाही फसवू नका, चुकीच्या मार्गाने जाऊ नका, व्यसन करू नका. हे सर्व जेव्हा तुम्ही कराल तेव्हा नक्कीच तुम्हाला सुख समृद्धीने भरलेलं सुंदर आयुष्य मिळेल, जीवन मिळेल. हे जीवन जगताना तुम्हाला नक्कीच आनंद होईल. आयुष्यामध्ये फक्त पैसा, संपत्ती हेच सर्व काही नाही, तर निरोगी शरीर, रात्रीची शांत लागणारी झोप, आयुष्यामध्ये
वेळेला धावणारी माणसं हे सर्व देखील खूप गरजेचं आहे. फक्त धनदौलत संपत्ती असणं म्हणजेच आयुष्य सुखी असणं असं अजिबात होत नाही. म्हणून धनाच्या मागे न पळता चांगल्या माणसांना कमवा, चांगली कामे करा. नक्कीच स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.